ओके. एनिवे, लेट अदर्स जॉईन. आपण आता आपल्या सेशनला स्टार्ट करूया. सो व्हेरी 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 गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू अँड अ वॉर्म वेलकम फ्रॉम मी. माझं नाव आहे नचिकेत. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सो संडे मॉर्निंग, सगळ्यांचा नाश्ता मस्तपैकी झालेला असेल. ओके. सो आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया. लेट मी शेअर माय स्क्रीन आणि देन वी विल स्टार्ट. या, कारण इट्स ऑलरेडी 11:06. एक सेकंड होल्ड करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरावर या, ज्यांना शक्य नाहीये त्यांनी नंतर मग आलात तरी चालेल. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. सो फर्स्ट ऑफ ऑल अ वॉर्म वेलकम. ऍज आय सेड, तुम्हाला माझं स्क्रीन दिसतोय का? जस्ट गिव्ह मी थम्स अप इफ यू कॅन सी जस्ट माय स्क्रीन. ओके, हो, नक्कीच सर, परफेक्ट. दिसतोय. थँक्यू थँक्यू. ओके. आणि माय व्हॉइस इज लाऊड अँड क्लिअर ना? जस्ट टाईप एल इन द चॅट बॉक्स. जस्ट टाईप. येस. ओके, परफेक्ट परफेक्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल वॉर्म वेलकम, ॲज आय सेट. सो सगळ्यांचं स्वागत आहे. सो वेलकम टू माइंड मॅजिक मंत्रा. ओके. आपल्याला स्क्रीनवरती काय दिसतंय? मस्त एक झाड आहे, रिवायर रिराईट लिहिलंय. सो समथिंग इज रिटर्न. हे काय आहे सगळं, त्याच्यावर मी येतोच आहे. पण बिफोर गोइंग अहेड, आपण सगळेजण का जमलोय, कशासाठी जमलोय? की नचिकेत म्हणलाय तर खरे यार, ये 1 तास 1.5 तास तरी वेळ काढा. सो सगळ्यात पहिले, सगळ्यांनी तुमचा अमूल्य वेळ माझ्यासाठी दिलात त्याबद्दल थँक्स अ लॉट. आणि आय एम मोर दॅन हॅपी की तुम्ही माझ्यासाठी वेळ काढलात, पण तुम्ही स्वतःसाठी वेळ काढलात. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण खूपदा असं होतंय की आजकाल आपण स्वतःकडे नाही लक्ष देत. कधी देतो, कधी देत नाही. बट यू हॅव टेकन टाइम फॉर युअर सेल्फ इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सो आय एम मोर दॅन हॅपी की तुम्ही सगळ्यांनी स्वतःसाठी वेळ काढला. आय एम रिअली हॅपी. आणि थँक्स एव्हरीवन. सो गोईंग अहेड, असं विचार करा की आपण एक मोठं झाड आहोत. ओके. जस्ट इमॅजिन, इथे काय दिसतंय आपल्याला? इथे काहीतरी 4 वर्ड्स आहेत. लेट्स से हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी. आणि एक मोठं मूळ आहे, त्याच्याशी चिंता आहे. सो जस्ट इमॅजिन की आपण एक मोठं झाड आहोत आणि आपल्या मुळाशी खूप चिंता आहे. फॉर इमॅजिन, आजकाल एवढं लाईफ स्ट्रेसफुल झालंय आपल्या जॉबमुळे किंवा वर्ल्ड कल्चरमुळे किंवा ओव्हरऑलच. वी आर अंडर ट्रिमेंडस स्ट्रेस, प्रेशर टू परफॉर्म इन अवर लाईफ. त्याच्यामुळे कळत नकळत आपल्या हेल्थवर खूप इफेक्ट होतोय त्याचा. कुठेतरी आपल्या इमोशन्स, आपल्या भावना खूप दडल्या गेल्यात आपल्या मनामध्ये. कुठे ना कुठेतरी त्याचा कळत नकळत आपल्या हेल्थवर इफेक्ट होत असतो. इन आज जर का बघितलं असाल तर आपण अक्षरशः मेडिकली सतत काहीतरी गोळ्या खातोय किंवा कुठल्या कुठल्या तरी टेन्शन मध्ये येतोय. काही ना काहीतरी आपल्याला सतत हेल्थ वाईज इश्यूज येतात. म्हणजे डोकेदुखी, झोप कंप्लीट न होणे, ऍक्सेस मोबाईल, ऍक्सेस डिस्प्ले टाइम, स्लोली गेटिंग कन्वर्टेड इन टू द बीपी. त्याच्यानंतर स्ट्रेस, डिप्रेशन किंवा शुगर. अर्ली डिटेक्शन होत आहे, बट स्टील वी आर अंडर प्रेशर ऑफ ओव्हरऑलच. ट्रॅव्हलिंग प्रेशर आहे बॉम्बेला. दिवसाला 3-3 तास ट्रॅव्हल मध्ये आपण वेळ घालवतोय अँड वी आर रिअली रिअली स्ट्रेस्ड अप विथ अवर हेल्थ. कुठे ना कुठेतरी हे बॅक ऑफ द माइंड पाहिलं होत जाते, जे तुम्हाला मला कळत नाहीये. कॉन्शियस वरून सबकॉन्शियस माइंड मध्ये ते जात आहे अँड वी आर रिअली पेस्ड ऑफ विथ दॅट. त्याच्यानंतर कधी कधी काय होतं की आपल्याला वाटतं यार, आपण हे, मला वजन कमी करायचंय. आपलं टार्गेट असतं खूप, पण होतच नाही. नुसतं असं आपल्याला स्वतःला वाटतं, अरे नुसती हवा घेतली तरी यार मी जाड होत चाललोय. मला स्वतःला सुद्धा बारीक व्हायचंय. हाऊ, काय करू चाहेगा, पण होतच नाही. कितीतरी प्रयत्न केला, बट स्टील आय एम नॉट एबल टू मेक इट. आय एम नॉट एबल टू पुश माय सेल्फ. So knowingly, unknowingly, that is a reflex action of your mind and body and subconscious, programming somehow. So overall, that goes with our health. आपल्याला वाटतं, जस्ट ॲज अन एक्झाम्पल, आपण नॉर्मली काय करतो? आपल्या सर्व्हिसमध्ये किंवा ओव्हरऑल आपल्या घरी आपले पेरेंट्स असतात. त्यांचं ब्लड चेक पॅकेज मस्त करतो. त्यांचे रिपोर्ट्स नीट येतात. तो माणूस आलेला असतो ब्लड घ्यायला. समटाइम्स वी ऑल्सो डू इट. चला यार, करून घेऊया. स्लोली इट इज नेसेसरी ॲज पर अवर एज. मजा काय होते, ते रिपोर्ट्स दिसतात,
मग आपल्याला कळते की चायला हे सगळं नीट करायला हवंय, आता आपल्याकडे आपल्याला हेल्थकडे लक्ष द्यायला हवं. करेक्ट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण आपल्या हेल्थकडे लक्षच देत नाही. ठीक आहे. पीपल आर व्हेरी फिट, एनर्जेटिक, कम्प्लिटली अग्रीड. आय रिस्पेक्ट दॅट हु आर फिजिकली फिट. बट स्टील आपल्या मनाचं काय? कुठेतरी मनाच्या आतल्या कंगोऱ्यामध्ये जेव्हा आपण शांत बसतो, कधी कधी देवाला नमस्कार करतो, तेव्हा आपल्याला मनात येतं यार आपल्याला हे हवंय, पण हवंय तसं होत नाहीये. हेल्थ वाईज किंवा आपल्या पॅरेंट्सच्या हेल्थ वाईज आपल्याला जे हवंय ते होत नाहीये, तेवढ्या स्मूथली जात नाहीये. कुठेतरी सतत मनात असते चिंता. आज शुगरचा रिपोर्ट चांगला आलाय. ओके, फॉर एक्झाम्पल आज शुगरचा रिपोर्ट आलाय खूप चांगला. पण आज संध्याकाळी गोड खाऊ का नको तो सेलिब्रेट करायला, कारण माझ्या डोक्यात असते उद्याची चिंता. यार उद्या नीट येईल का? हाऊ इट विल गो. सतत कुठे ना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड थोडासा स्ट्रेस आणि एक टेन्शन आहे की उद्या काय होईल, म्हणून आजच जगणं आपण विसरलोय. आजचा आलेला क्षण आनंदात जगण्याऐवजी उद्या काय होईल या चिंतेमध्येच आपण गुरफटलेलो आहोत. आता तसंच करिअरचं आहे. फॉर एक्झाम्पल करिअरमध्ये काय, वी ट्राय अवर बेस्ट टू परफॉर्म अवर सेल्फ. करेक्ट. सॅलरीड असो, बिझनेस वाईज असो, आपल्याला हवी तेवढी ग्रोथ मिळत नाहीये. यार वर्षभर काम करायचं, इयर एंडला मॅनेजर बरोबर वन ऑन वन बसायचं, बट वी आर नॉट गेटिंग दॅट आउटपुट व्हॉट वी नीड. या आपण बेस्ट देतो, आपल्याला वाटतं आपण बेस्ट करतोय, पण हातातोंडाशी आलेलं प्रमोशन, हातातोंडाशी आलेला घास कोणाकडे तरी दुसऱ्याकडेच जातो. अँड देन वी फेल अगेन. समथिंग इज रॉंग. आपण दुसऱ्याला शिव्याशाप देत असतो, अरे यार तो ना साला कसलाच आहे. बट वी नेव्हर वर्क ऑन अवर सेल्फ, राईट, ऑन अवर करिअर ऑर ओव्हरऑल. सो समहाऊ आपल्याला काही जण जे बिझनेस करत असतील त्यांना असं होत असेल की यार बिझनेसमध्ये जेवढा टर्नओव्हर व्हायला पाहिजे, जेवढं प्रॉफिट बुक व्हायला पाहिजे, होत नाही. सो कारण ती सतत चिंता असते, अरे आज कस्टमर आलाय का नाही, माझ्या टाइमलाईन्स प्रोजेक्टमध्ये मीट होतील का नाही, हाऊ इट विल गो, नक्की काय होणार आहे. काहीच कळत नाही आपल्याला काय होतंय माझ्या करिअरमध्ये, मला हवंय तेवढा आउटपुट येईल का नाही, मला हवाय तेवढा पैसा पॅकेज मिळेल का नाही. अगेन वी आर बाउंड विथ चिंता. आपल्याकडे जे आहे ते तर आपण सोडून दिलंय, हा ते ठीक आहे. साधारण आपल्याला काय हवं असतं, साधारण विशी मध्ये वी आर लुकिंग फॉर अ जॉब. विशी नंतर तिशी मध्ये आल्यानंतर व्हॉट वी सी, आता यार स्टेबल झालोय, आता कुठेतरी एखादं घर घेऊया किंवा काहीतरी करूया. 40शी मध्ये वाटतं यार सॅलरी ठीक आहे पण आता मला प्रमोशन हवंय. 50शी मध्ये वाटतं यार प्रमोशन तर झालंय माझं, पण आता मला चांगलं ना, अजून चांगलं काहीतरी हवंय, एखादी मस्त ड्रीम कार हवी आहे. मुंबईमध्ये एक नाही दोन घरं हवी आहेत. 60s मध्ये गेल्यावर वाटतं मी काय केलं यार, मी आयुष्य जगायचंच राहून गेलं. सो ओव्हरऑल हॅव इव्हन वी थॉट की मी काय करतोय, मी माझ्या हेल्थकडे, मी माझ्या करिअरकडे लक्ष देतोय का, किंवा माझ्या आयुष्यात काहीतरी करून राहायचं राहून गेलंय. यार मला तर खरं हे व्हायचं होतं, आय एम अन आर्टिस्ट फॉर एक्झाम्पल, और आय वॉन्ट टू बी अ पायलट. पण ती एक कुठेतरी एक खंत आहे करिअरची की मला ती, नो रिग्रेट्स इन करंट टुडेज सिच्युएशन, पण मला काहीतरी व्हायचं होतं जे मी नाही करू शकलो. मे बी घरची परिस्थिती असू शकते, फॅमिली जबाबदारी असू शकते, किंवा फॉर एक्सवायझेड रिझन, रिझन प्रत्येकाचं पर्सनल वेगळं असू शकतं. पण मला जे करायचं होतं ते राहूनच गेलंय करिअरमध्ये. मग आपण एखादं ध्येय शोधतो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की ठीक आहे, करिअरमध्ये नाही झालाय, मग ध्येयामध्ये करून आपण सोसायटीला काही गोष्टी देऊ शकतो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. तसंच आहे आपल्या नात्यांमध्ये पण. काय होतं, नवऱ्याला वाटतं माझं बायकोने ऐकलं पाहिजे, बायकोला वाटतं नवऱ्याने माझं ऐकलं पाहिजे, मुलांना वाटतं बाबाने माझं ऐकलं पाहिजे, बाबांना वाटतं मुलांनी माझं ऐकलं पाहिजे, भावाला वाटतं बहिणीने माझं ऐकायलाच पाहिजे. असं कसं, मी शहाणा आहे पण मी कोणाचं ऐकून घेणार नाही. आपण आरशात जेव्हा उभे राहतो आणि विचार करतो, तेव्हा आपण लोकांचं किती ऐकतो असा आपण कधी विचार केलाय का? सगळीकडे नात्यांमध्ये काही ना काहीतरी, म्हणजे ना आपलं एकमेकांवर प्रेम असतं. सी वी लव्ह अवर पार्टनर व्हेरी मच. आपण खूप प्रेम करतो आपल्या रिलेशनशिप मध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये पण सुद्धा. पण माझं ऐकलं पाहिजे हा एक अट्टाहास आहे, मग त्याच्यामुळे कुठेतरी ते नातं कलुषित होतंय कळत नकळत. ठीक आहे, आपल्या पार्टनरवर खूप प्रेम आहे, आपल्या आई बाबांवर आपलं खूप प्रेम असतं, पण सगळ्यांनी आपलं ऐकावं असं आपल्याला सतत वाटत असतं. होतं काय त्याच्यामध्ये की समहाऊ द रिलेशनशिप गेट्स इन टेन्शन. म्हणजे तुम्हाला कळतंय की असं नाही झालं पाहिजे, पण नकळत आपल्याकडनं आपण समोरच्याला कधी कधी दुखावतो,
कधी कधी त्रास देतो, कधी कधी इश्यूज होतात. कधी कधी काय होतं, एक आपण बघितलं असाल, भाऊ बहिणी सुद्धा सख्खे बोलत नाहीत कधी कधी. लग्नामध्ये भेटतात, पण ह्याचं तोंड एकाकडे असतं, दुसऱ्याचं तोंड दुसऱ्याकडे असतं. म्हणजे हे आपल्या बॅक जनरेशन बद्दल बोलतंय. आपल्या आई बाबा किंवा आजी आजोबांचं असतात ना, जे खूप सख्खे भाऊ बहीण असतात, पण काहीतरी आयुष्यात झालेलं असतं, पण त्यांचे नातेसंबंध पूर्णपणे तुटलेले असतात. ते त्यांचं आयुष्य जगत असतात, हे ह्यांचं आयुष्य जगत असतात. असं का? जेव्हा ते शांत बसत असतील, जेव्हा ते शांतपणे बालपणाचा विचार करत असतील, तेव्हा तुम्ही एक विचार करून बघा, जे म्हातारे कोतारे आहेत किंवा आपले आई वडील सुद्धा, जेव्हा ते शांत बसत असतील, त्या कुठेतरी त्यांच्या मनात असेलच ना, अरे यार, माझे दादा माझ्याशी बोलले नाही, माझी ताई माझ्याशी बोलले नाही. कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हे एक प्रेशर आयुष्यभर जे घेऊन जगलेत ते लोक स्वतः, किंवा आपण सुद्धा आपलं एखादं बिघडलेलं नातं, मित्र मैत्रीण भाऊ बहीण कोणतंही, का असं का, वाय टू कॅरी दॅट निगेटिव्हिटी अँड ऑल द स्ट्रेस ऑफ रिलेशनशिप. त्यामुळे समहाऊ वी आर स्ट्रेस्ड अप इन रिलेशनशिप ऍट टाइम्स ऑल्सो. आणि सगळ्यात महत्वाचा आपला लाडका पैसा. आज मला एक्स रुपीज मिळत आहेत, पण उद्या एक्स स्क्वेअर कसे मिळतील, x×2, x×1.2 कसे मिळतील, ह्याच्यावर आपण प्रयत्न करतो. ऑफकोर्स ग्रोथ हवीच आहे, पण जे आहे त्यात आपण समाधानी का नाही आहोत? कट थ्रोट कॉम्पिटिशन, इन्क्रीजिंग लाईफस्टाईल, लाईफस्टाईल अपग्रेड, आय मीन, that puts us under tremendous pressure to ourselves. We push ourselves in 2x energy. पण तेवढं कधी होतं, कधी होत नाही. मग आपल्याला टेन्शन येतं, यार, मुलाच्या शाळेची फी भरायची आहे, काय करायचं? पुढे हा म्हणतो याला फॉरेनला जायचंय, आई वडिलांची तब्येत, मेडिकल एक्सपेन्सेस. आजकाल त्या हॉस्पिटलला जाणं नको. गेलं की किती, डायरेक्ट दे टॉक इन पॅकेज. ज्युपिटरला जा, 5 लाखाचं पॅकेज रेडी आहे, 4 लाखाचं रेडी आहे. सो सम हाऊ व्हॉट आय वॉन्ट टू से, की कितीही कमवलं तरी कमीच पडतंय. आणि मनाची शांती कुठे या सगळ्यामध्ये? ठीक आहे, हे सगळं जरी मिळालं तरी ह्या सगळ्यामध्ये, आर यू हॅपी फ्रॉम युअर इनर व्हॉइस? आर यू एव्हर कनेक्टेड टू युअर सेल्फ विच इज इनसाइड? दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू कनेक्ट युअर सेल्फ. हे सगळं सांगण्यामागची, ही सगळी बडबड करण्यामागचं रूट काय तुम्हाला सांगतो. आज आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते या 4 सेगमेंट मधलेच आहेत, मोर ऑर लेस. की हेल्थ वाईज काही इश्यू आहेत, किंवा करिअर वाईज असू शकतात, किंवा रिलेशनशिप नीट नाही एखाद्याची एखाद्याबद्दल, किंवा मनी रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतात. पैसा हे सर्वस्व नसलं तरी पैसाही महत्वाचा आहे, रिलेशन पण महत्वाचं आहे, हेल्थ महत्वाची आहे, करिअरही तेवढंच महत्वाचं आहे. सो दिस थिंग्स गोज हँड इन हँड. त्यामुळे आता हेच झाड आहे, पण ह्या चिंतेच्या जागी जर आपण आनंद रूट केला, तर काय होईल? अवर लाईफ विल बी बेटर. करेक्ट? आर यू फॉलोइंग मी, ऑल ऑफ यू? जस्ट गिव्ह मी थम्स अप इन चॅट बॉक्स, सो दॅट आय कॅन अंडरस्टँड की मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय, दॅट इज क्लिअर टू यू. एनी ऑफ यू गिव्ह मी इन चॅट बॉक्स? ओके, परफेक्ट, थँक्यू. थँक्स प्रज्ञा. थँक्स सानिया. ओके. तो मी काय म्हणतोय, असलेल्या परिस्थितीत काही रातोरात कधीच बदल होत नाही. थँक्स, थँक्स चेतन, परफेक्ट. असलेल्या परिस्थितीत कधी रातोरात बदल होत नाहीत. इट इज अ प्रोसेस, इट विल टेक लिटिल टाइम, बट असलेल्या परिस्थितीत आपण जर करिअर, हेल्थ, रिलेशनशिप ह्याच्या मुळाशी जर आनंद ठेवला आहे त्या गोष्टीत, सो अवर लाईफ विल ब्लूम लाईक एनिथिंग. आपण खूप खुश आणि मजेत राहू शकतो. तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. जस्ट इमॅजिन करा, तुमच्याकडे शेती असं समजा, शेत जमीन आहे. ओके. त्याचे 2 भाग आपण करूया. ओके. एका शेतजमिनीमध्ये आपण चिंतेचं बी रोपूया डाव्या बाजूला, आणि उजव्या बाजूला आपण बेसिकली आपण आपल्या हॅपीनेसचं बीज रोवूया. सो काय होणार आहे, दोन्ही पिकं खूप वाढणार आहेत. म्हणजे कसं की लेफ्टला आपण काय ठेवलं, चिंतेचं बीज, आणि उजवीकडे आनंदाचं बीज रोपण केलंय. ठीक आहे. सो व्हॉट विल हॅपन, दोन्ही शेतं वाढणार आहेत. तसंच आहे आपलं, काय माहितीये, ही शेतजमीन म्हणजे हे आपलं मन आहे. ओके, दॅट इज अवर माइंड. आणि आपले थॉट्स काय आहेत, ते बीज आहे. सो आपण आपल्या मनामध्ये कुठले विचार आणतो, त्यावर येणारं आपलं पीक अवलंबून आहे, म्हणजे आपलं आयुष्य. ओके. कन्सेप्च्युअली आपण कधी हा विचारच करत नाही की आपल्या मनात किती विचार येतात.
एका दिवसात माणसाला कमीत कमी 60,000 ते 90,000 विचार येतात. त्याच्यातले 90% विचार हे स्ट्रेस, अँझायटी आणि टेन्शनचे असतात. तुम्ही कधी शांतपणे विचार केलाय की माझ्या मनात येणारा विचार हा चांगला आहे का वाईट आहे? एनीबडी हॅज गिव्हन अ थॉट टू धिस टॉपिक की माझ्या मनात काय विचार येतात? एनीबडी इन युअर लाईफ? जस्ट टेल मी इन चॅट बॉक्स और यू कॅन अनम्यूट इफ यू वॉन्ट टू से. सो पॉइंट इज आपण आपल्या विचारांकडे लक्ष देत नाही. आपण आपल्या मनामध्ये कुठलं. येस. हॅलो. येस चेतन. हा. तो नचिकेत सर, तुम्ही जे सांगितलं ना आता किंवा जे विचारलं त्याच्याबद्दल मी करतो कधी कधी विचार. पण तो विचार कसा असतो की हम्म. ऑफिसमध्ये आता आपण एक काम करतोय किंवा करेक्ट. आपलं साधं उदाहरण घ्यायचं तर आपण खेळायला जातो. आता खेळायला मी करेक्ट. जातो आनंदासाठी. हम्म. हम्म. पण इव्हेंच्युअली नंतर असं होतं की ते खेळताना थॉट प्रोसेस असते होते की अरे मॅच जिंकणार की नाही. म्हणजे मी रिझल्टचा जास्त विचार करतो असं मला कधी कधी वाटतं. करेक्ट. काम करतोय पण ते काम कम्प्लीट कसं होईल, कम्प्लीट होईल का, कम्प्लीट तर होतच काम पण बरोबर होईल हम्म. का, हा विचार माझ्या मनात हम्म. पहिले येतो बिफोर करेक्ट. स्टार्टिंग द वर्क. करेक्ट. एक्झॅक्टली. सो यू आर रुटीन. तुम्ही म्हणजे ती प्रोसेस एन्जॉय करण्याऐवजी त्याचा आउटपुट काय आहे यावर आपला फोकस इनडायरेक्टली होतो. करेक्ट. बरोबर सो बरोबर. तो आपण ती प्रोसेस एन्जॉय नाही करत. ओके. चेतन माझा क्रिकेटचा पार्टनर आहे. ही इज व्हेरी एक्सपर्ट इन क्रिकेट. पार्टनर म्हणजे मी खूप बेसिक लेवलला खेळतो. ही इज अ प्रो प्लेअर. ओके. ही इज अ व्हेरी गुड स्पोर्ट्समॅन. सो जस तो क्रिकेट छान खेळतो, सो तो जसं म्हणाला की अरे आपण ती मॅच जिंकणार का नाही नाच्या, काय करायचं काय नाही करायचं, सो आपण ते आनंद घेण्याऐवजी आपण काय करतो की ते प्रोसेसिंग की त्याचा गोल काय असेल. ऑफकोर्स गोल पाहिजे डोक्यात, पण इन अ पॉझिटिव्ह वे इट हॅज टू बी देअर. हा माझा पॉइंट आहे. सो गोईंग अहेड, आपण काय करणार आहोत या चिंतेला आनंदात कन्व्हर्ट करण्याची मी आयुष्यात काहीतरी अनुभवलं. ओके. लास्ट कपल ऑफ इयर्स मध्ये मी खूप माझ्या आयुष्यात चढ उतार बघितले. ओके. आणि मी काहीतरी खूप पॉझिटिव्ह हिलिंग टेक्निक शिकलो की स्वतःला जी हील करू शकते. मी काहीतरी खरंच खूप छान गोष्टी अनुभवल्या लाईफमध्ये, ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. टू शेअर यू दॅट अँड टू गिव्ह यू अ नाईस एक्सपिरियन्स टू टू दॅट. त्याच्यासाठी आपण जमलोय. सो आय विल टेल यू सम एन्शियंट हिलिंग टेक्निक की ज्याच्यामुळे हा जो स्ट्रेस लेवल आहे, ही जी काय अँझायटी, प्रेशर जे काय आहे, जे काय आपण बोललोय, ते थोडंसं कम्फर्टेबल फेजला येऊन यू विल फील गुड. ओके. यू विल फील अ व्हेरी 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 पॉझिटिव्ह इन दॅट असलेल्या परिस्थितीमध्येच. सो बेसिकली त्या टेक्निकचं नाव आहे होपोनोपोनो हिलिंग हिलिंग टेक्निक्स. सो इट्स अ एन्शियंट हिलिंग टेक्निक विच इज कमिंग फ्रॉम हुआई आयलंड. ओके. सो हुआई आयलंड इज लोकेटेड नियर टू US. काही जणांना माहिती असेल, बट इन द मॅप दिस लुक्स हिअर अ स्मॉल डॅट लाईक अंदमान निकोबार आयलंड. सो सांगायचा मुद्दा असा आहे की ही एन्शियंट टेक्निक पूर्वी कोणी केली. आणि तर पूर्वी आपण आपल्या नाक्यावर भेटतो ना मित्रांना इव्हिनिंगला, तसंच पूर्वी गावकीच्या मेकॅनिझम मध्ये हे लोक संध्याकाळी भेटायचे. आणि हे लोक ही टिपिकल एक एन्शियंट हिलिंग टेक्निक करायचे स्वतःवरच, या संध्याकाळी गावामध्ये करायचे. सो त्यांनी एक ऑब्झर्व केलं की यार हे केल्यामुळे त्यांच्यातली भांडणं, त्यांच्यातले वादविवाद किंवा छोट्यातली छोटी गोष्ट, मोठ्यातली मोठी गोष्ट सॉल्व्ह व्हायला लागली किंवा ती स्मूथ व्हायला लागली. त्यांच्या नात्यांमध्ये ओव्हरऑल एक रिलेशनशिप मध्ये खूप चांगुलपणा आला, की भांडणं कमी व्हायची. सो ही खूप जुनी टेक्निक आहे आणि ती आता रिसेंटली एक मागच्या 5-10 वर्षामध्ये खूप बूम मध्ये आहे. सो ती आपल्यापर्यंत पोहोचवली डॉक्टर ह्यूलेन. ओके. दिस पर्सन हॅज ब्रॉट इट टू द नॉर्मल ह्युमन बिईंग इन द नेक्स्ट जनरेशन टू कम. ओके. किंवा ती तर खूप एन्शियंट हिलिंग होती जी माहीत नव्हती, पण लोकांपर्यंत मेन पोहोचवण्याच्या जगामध्ये काम केलं डॉक्टर ह्युलेन. सो हे डॉक्टर ह्युलेन कोण आहेत, हे टेक्निकमध्ये काय आहे काय नाहीये, टू अंडरस्टँड दॅट मला एक छोटीशी स्टोरी सांगायला तुम्हाला आवडेल. ओके. सो डॉक्टर ह्युलेन वॉज अ सायकोलॉजिस्ट. ओके. आणि
त्यांचं काय झालं, ही वॉज अ व्हेरी व्हेरी स्किल्ड सायकोलॉजिस्ट. ही इज अ PhD होल्डर इन सायकॅट्रिस्ट. ही इज ऑल्सो सायकॅट्रिस्ट. त्यांची एका मेंटल मेंटल हॉस्पिटलमध्ये बदली होते. ओके, हुआई मधल्याच. आणि तिथलं हॉस्पिटल म्हणजे कसं होतं की तिथे खूप अग्रेसिव्ह वेडे होते. ओके, आय थिंक प्रज्ञा गॉट डिस्कनेक्टेड. आय विल जस्ट समराइज फॉर हर. डॉक्टर ह्युलेननी आपल्या सगळ्यांकडे बेसिकली ही एन्शियंट हिलिंग टेक्निक पुढे पास ऑन केली आहे नेक्स्ट जनरेशन्सना. सो जस्ट टू नो अबाउट डॉक्टर ह्युलेन, मी एक जस्ट स्टोरी सांगतोय की डॉक्टर ह्युलेन ह्यांनी काय केलं की ही ही डेप्युटेड टू अ मेंटल हॉस्पिटल लोकेटेड इन हुआई. बरं, ते मेंटल हॉस्पिटल आपल्या ठाण्याला आहे तसं तेवढं साधं नव्हतं. देअर वेर ट्रिमेंडस अग्रेसिव्ह पेशंट्स होते. अग्रेसिव्ह पेशंट्स इन द सेन्स, ते लोक जेवणाची थाळी असेल तर त्या थाळीने ते लोकांना तर मारायचेच, पण ते स्वतःलाही मारायचे. ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, पण नुसते मारायचे नाही, ते रक्त येईपर्यंत एकमेकांना मारायचे. अँड दोज वेर रिअली रिअली अग्रेसिव्ह मॅड पीपल. अग्रेसिव्ह मॅड पीपल, ज्यांना लिटरली बेड्यांमध्ये बंद करून ठेवलेलं असायचं. सगळ्यात पहिले मी हे सगळं जेव्हा ऐकत होतो, आता तर आपण अर्धच ऐकलंय, तेव्हा माझाही अजिबात विश्वास बसला नाही. मला वाटलं मी बंडल मारतोय, चल काहीतरी काय सांगतो. सो आय गुगल्ड दिस स्टोरी अँड दिस इज प्रूव्हन स्टोरी, आणि हे घडलेलं आहे. गोइंग बॅक टू द स्टोरी, त्या वेड्यांना त्या हॉस्पिटलला ह्यांची तिकडे बदली झाली. सो ते पहिल्यांदा हॉस्पिटलला गेल्यावर ते एकूणच तिथली परिस्थिती पाहता ही वॉज व्हेरी मच थिंकिंग की काय करायचं. त्यांनी सगळ्यात पहिले काय केलं की त्या सगळ्या वेड्यांच्या फाईल्स मागवल्या. कारण तिकडे असणारे सगळे ज्युनियर डॉक्टर, सिनियर डॉक्टर, तिथले वॉर्ड बॉयज, तिथले नर्स, सिस्टर, एव्हरीबडी वॉज फ्रस्ट्रेटेड विथ द ओव्हरऑल तिथले जॉब कल्चर. कारण तिकडे एवढी टॉक्सिसिटी होती, निगेटिव्हिटी होती की तिथल्या भिंतींवरचा रंग सुद्धा टिकायचा नाही. म्हणजे इट यूज टू पोपडे पडणं माहितीये ना, भिंतीला रंग मारल्यावर भिंतीवर पोपडे पडतात. तिथल्या भिंतींवरती कलर सुद्धा टिकून राहायचा नाही. तिकडे ह्यांची बदली झाल्यानंतर ह्यांनी सगळ्या त्या वेड्यांच्या फायली मागवल्या, जेवढे केवढे वेडे होते त्यांच्या. सो ही चेक की त्यांना कुठली मेडिकल ट्रीटमेंट दिली आहे, कुठले ड्रग्ज दिलेत, काय ट्रीटमेंट दिली आहे. सो व्हॉट दे डीड इज, त्यांनी सगळं बघितल्यावर त्यांच्या एक लक्षात आलं की ह्यांना दिलेली मेडिकल ट्रीटमेंट 100% करेक्ट आहे. देर इज नो चेंज और देर इज नो करेक्शन इन एनी काइंड ऑफ मेडिकल ट्रीटमेंट. दॅट इज गोइंग परफेक्ट. मग तरी असं का होतंय की हे बरे का होत नाहीये. सो ऍट दॅट टाइम ही इम्प्लिमेंटेड दिस होपोनोपो हिलिंग टेक्निक. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, पण जसं आठवडा बाय आठवडा ही ट्राईड दॅट. ओके, ते वेड्यांमध्ये पॉझिटिव्ह बदल दिसायला लागला. आणि 6 महिने ते 1 वर्षापर्यंत तिथल्या वेड्यांना डिस्चार्ज द्यायला लागले, आणि ते वेड्यांमधून शहाणे कन्वर्ट झाले विथ सेम मेडिकल ट्रीटमेंट इन ऍडिशन टू दिस होपोनोपोनो हिलिंग टेक्निक. सांगायचं तात्पर्य काय आहे की थोडक्यात या हिलिंग टेक्निकने त्यांना आजारपण त्यांचं दूर झालं. द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज, त्यांनी ते आयुष्यात त्या वेड्यांना कधी भेटलेच नव्हते. त्यांनी डोळ्यासमोर न माणसाला बोलवता, न कन्सल्टेशन करता त्यांना हे आउटपुट आलेलं होतं. द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, त्यांनी ही टेक्निक त्यांना पर्सनली न भेटता केलेली होती. ऑल द टाइम, ऑल ते जे काही वेड्यांचं इस्पित आहे, त्या वेड्यांचं इस्पित 1 वर्षाने ते बंद झालं संपूर्णपणे. ते वेड्यांचं हॉस्पिटल बंद झालं आणि एव्हरीबडी वॉज रिअली हॅपी, कारण ते बरे झाले होते. कुठल्याही प्रकारे ते पर्सनलीही भेटले नव्हते, किंवा नो बडी वॉज मीटिंग पर्सनली अँड अटेंडिंग एनी सेशन. तर त्यांनी तेव्हा हे होपोनोपो हिलिंग टेक्निक एक्सट्रीमली बेसिकली सॉरी यार ते नचिकेत इम्प्लाइड. सर. हा हा, इट्स ओके, इट्स ओके. So they did this Ho'oponopono technique for all their patients. Without meeting him, he healed them all. त्या सगळ्या लोकांना त्याने बरं केलं. ही स्टोरी गुगलवरती पब्लिश्ड आहे. दिस इज रिअली हॅपन थिंग ऑन अर्थ. ओके, दिस इज प्रूव्हन थिंग्स. सो काय आहे ही होपोनोपोनो टेक्निक? इट इज नथिंग बट दिस इज 4 sentences. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
ऐकायला थोडंसं कॉमेडी वाटेल की यार तू नचिकेत काय बोलतोय, म्हणजे थोडंसं मला पटतंय, पण पूर्णपणे मी कन्व्हिन्स नाहीये की तू हे काय बोलतोयस. पण आता हे चार सेंटेन्सेस, पहिली दुसरीत माझी मुलगी दुसरीत आहे, ती शुअर शॉट वाचू शकेल हे सगळं, अँड डेफिनेटली शी कॅन फॉलो अप व्हॉट आय एम सेईंग. करेक्ट. सो पॉइंट हिअर इज दॅट की दिसायला हे खूप साधे दिसणारे सेंटेन्सेस आहेत, छोटी छोटी वाक्य आहेत. काय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. बट दिस कॅन डू मिरॅकल्स इन युअर लाईफ, दिस इज फॉर शुअर. If you practice this technique for some time in your everyday routine, it will give miraculous result to you. I can guarantee you that की दिसायला दिसणारं सोपं, पण काहीतरी मॅजिकल आहे, काही ना काहीतरी आहे. जस्ट बिलीव्ह मी, आय कॅन गिव्ह यू दॅट एक्सपिरियन्स. की ते काय आहे, कसं आहे, यु नो, वी विल सी दॅट इन इन फोर्थ कमिंग सेशन. ओके, आता हे जे काय होत आहे, सो टिल टाइम व्हॉट वी हॅव सीन इज, इफ यू रिमेंबर, की आपण सगळ्यात पहिले एक झाड बघितलं. आपलं हेल्थ, करिअर, रिलेशन्स याच्यावर काही ना काहीतरी इफेक्ट होत असतो. त्याच्यामुळे अशी चिंता असते, वी आर इन ट्रबल. करेक्ट. ओके. देन वी आर ट्राइंग टू कन्वर्ट दिस चिंता इन टू आनंद युझिंग दिस होपोनोपोनो हिलिंग टेक्निक. या सो हाऊ टू यूज दिस टेक्निक, व्हॉट टू डू इन दिस टेक्निक. त्या डॉक्टर ह्युलेनची जी मी स्टोरी सांगितलं, त्यांनी असं काय केलं की ज्याच्यामुळे यार ते सगळे वेडे बरे झाले. हाऊ हाऊ अँड वाय अँड व्हॉट. या हे आता प्रश्न डोक्यात असतील की नचिकेत मला कळतंय थोडंसं, पण नक्की हे काय घडतंय किंवा काय केल्याने हे होईल, अशी मनात एक उत्कंठा असेल. पार्शली वी आर कन्व्हिन्स्ड, आय अंडरस्टँड. तू म्हणतोयस म्हणून एक 2 मिनिटासाठी मी तुझं म्हणणं मानतो बाबा, पण नक्की काय आहे. सो बिफोर आय गोईंग अहेड दॅट, आपल्याला आता दिसतंय की ओके, आय हॅव अ प्रॉब्लेम बट आय नो द सोल्युशन. मग आपला एक लाडका प्रश्न असतो, यार हे किती वेळा केल्याने मला आउटपुट मिळू शकतं ना. की मला कळतंय की कुठेतरी मला मनामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, काही ना काहीतरी अडचण आहे. ठीक आहे, मी कन्व्हिन्स आहे, मला समजतंय, हे आहे माझ्याकडे. बट हाऊ टू ओव्हरकम दिस सिच्युएशन बाय युझिंग दिस व्हॉट एव्हर यू आर सेईंग ना, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. करेक्ट. सो couple of people might know this person. Yeah. Okay. I'm going in sports zone. ठीक आहे. उसेन बोल्ट, तो जमैकन स्प्रिंट रनर आहे, जो 100 मीटर्स धावतो. आणि त्याचे ऑलिम्पिकमध्ये एक 10 ते 15 रेकॉर्ड्स आहेत वर्ल्ड वाईड. ओके. सो तो फास्टेस्ट स्प्रिंट रनर आहे, जो 100 मीटर धावतो, प्रॅक्टिस करतो, आणि ऑलिम्पिक्सला नेहमी गोल्ड मेडल मारतोच मारतो. नाव ही इज रिटायर्ड, बट इफ वी सी हिज हिस्ट्री, 100 मीटर रिले रन, 100 मीटर रन, 400 मीटर रिले रन, या सगळ्या स्पोर्ट्समध्ये त्याचे गोल्ड मेडलचे अजूनही न तोडलेले रेकॉर्ड्स आहेत. करेक्ट. सो तो 2008 साली बीजिंग मध्ये जे ऑलिम्पिक झालं होतं, तेव्हा त्याचा 100 मीटर्सचा स्प्रिंट टाइम होता 9.69 सेकंड्स. ओके. त्याने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. त्याने परत 2012 मध्ये तो लंडनमध्ये परत ऑलिम्पिकमध्ये 100 मीटरची त्याने दौड लावली, किंवा 100 मीटर तो धावला. तेव्हा त्याचा लॅप रेकॉर्ड होता. लॅप टाइम म्हणजे स्टार्ट टाइम आणि एंड टाइम, दोन टायमिंग मधला डिफरन्स. सो दॅट वॉज 9.63 सेकंड्स. इफ यू सी व्हेरी मायन्युटली, आपण बारकाईने जर लक्ष दिलं, तर हा फरक आहे 0.06 सेकंड्स. या म्हणजे मी जरी ही टाळी वाजवली ना, या टाळी वाजवायला पण मला जास्त वेळ लागलाय. त्यापेक्षाही कमी टाइम मध्ये त्याने हे बेसिकली हा रेकॉर्ड अचीव्ह केलाय. इफ यू सी मायन्युटली, हा पठ्या 4 वर्षापूर्वी 2008ला 9.69 मध्ये धावतोय. 2012 साली 9.63 सेकंड्स मध्ये धावतोय. जस्ट इमॅजिन, त्याने त्याचा फिजिकल फिटनेस, त्याचा मेंटल फिटनेस, त्याचा करेज, त्याची प्रॅक्टिस किती डेडिकेशनने केली असेल. ही टूक 4 इयर्स टू ब्रेक हिज ओन रेकॉर्ड. सांगायचा मुद्दा असा आहे, त्यांनी जेव्हा 4 वर्ष, 4 इयर्स नॉनस्टॉप जेव्हा प्रॅक्टिस केली, कन्सिस्टन्सी ठेवली आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही विचार करा, चुकून हा जर 2012ला त्याने हा रेकॉर्ड बनवला नसता, आणि इफ हॅव लॉस्ट हिज मॅच, वेन इज द नेक्स्ट चान्स फॉर हिम टू परफॉर्म 2016 वाला ऑलिम्पिक. जस्ट इमॅजिन काय प्रिपरेशन असेल त्याचं. हे सगळं उसेन बोल्ट, आणि हे सगळं सांगण्याचा मुद्दा हा आहे की यू नीड कन्सिस्टन्सी इन युअर लाईफ इफ यू आर डुईंग समथिंग.
त्याने 4 वर्ष प्रॅक्टिस केल्यावर हे त्याला आउटपुट हवंय. सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला ना पण पी हळद आणि हो गोरी असा आपला स्वभाव आहे की ओके काहीतरी नचिकेत हिलिंग सांगतोय आपण करूया, मला रिझल्ट लगेच पाहिजे. तो थोडस थांबा. आपल्याला ह्या हिलिंग प्रोसेसमध्ये व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू इज यू नीड अराउंड 68 to 90 days टू रिप्रोग्राम युअर सेल्फ. आता काही जण म्हणतील अरे नाही ना चिकेत, 21 days मध्ये यार आपल्याला आपलं रिप्रोग्रामिंग होतं. यस आय ऍग्री, पण 21 days मध्ये तुमच्या पेशी बदलतात. तुमचं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडचं जे रिप्रोग्रामिंग असेल, ओके, दॅट टेक्स अराउंड 68 to 90 days डिपेंडिंग ऑन युअर एनर्जी. सो आपलं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम मध्ये हे सगळं झिरपायला ना खूप वेळ लागतो. म्हणून कन्सिस्टन्सली अराउंड 68 to 90 days मध्ये हे आपण रिप्रोग्राम होत असतो. जर हे हिलिंग टेक्निक होपोनोपोनो आपण जे म्हणतोय ते जर रोज केलं, इफ वी स्पेंड 68 to 90 days 15 minutes पर डे, 10-15 minutes पर डे, आय कॅन गॅरंटी यू यू कॅन हॅव मिरॅक्युलस रिझल्ट. आता अनदर साइड ऑफ द कॉइन, आपल्याला माहिती आहे की आपली बॉडी स्वतःची अराउंड एक 60-70% पाण्याने बनलेली आहे. करेक्ट? वी एव्हरीबडी नो अबाउट अवर बॉडी. यार हा 68 ते 70% ही पाण्याने बनली आहे, मला कळतंय. पण किती जणांना माहिती आहे, जस्ट टेल मी इन द चॅट बॉक्स की आपला मेंदू कशाने बनलाय. एनीबडी नोस, जस्ट टेल मी इन द चॅट बॉक्स बाय टायपिंग की या मेंदूमध्ये नक्की काय आहे ज्याच्यापासून माझा मेंदू बनलाय. एनीबडी नोज इट? ओके, मी हिंट देतो की मेंदूमध्ये पण पाणी आहे. ओके, नो प्रॉब्लेम. करेक्ट? ट्रू? करेक्ट. प्रज्ञा इज सेइंग की सर्टन सेरम्स आर देअर जे मेंदूमध्ये आहेत. ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके, मेंदूमध्ये पण आहे ना. ओके, आय विल टेल यू द आन्सर. मेंदूमध्ये पण 75% पाणीच आहे. ओके, 75% हे आपलं वॉटर कंटेंट आहे आपल्या मेंदूमध्येच. सो आपली जी वॉटर लेवल आहे ही खूप 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 महत्वाची आहे. आपण जे पाणी पितो ते कसं असतं, काय असतं, शुद्ध अशुद्ध हा एक भाग झाला. पण यू विल बी सरप्राइज टू नो की पाण्याला सुद्धा भावना आहेत. ओके, नाऊ गोईंग बॅक टू आपण आतापर्यंत काय काय बघितलं हे जस्ट मी समराईज सांगतो. आपण बघितलं की एक हिलिंग टेक्निक आहे, नचिकेत सांगतोय, पटतंय. आता म्हणतोय अरे हा मेंदू पण पाण्याने बनलाय. कदाचित तुम्हाला हे नवीन असेल, कदाचित हे जुनं असेल, पण हे का महत्वाचं आहे आपल्या बॉडीमध्ये हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आणि अट्टहास एवढाच आहे की आपण जे काही वागतो, तुम्हाला आठवत असेल की पूर्वीचे लोक म्हणायचे, आपले आजी आजोबा, अरे बाबा त्या किचन मध्ये जाऊन भांडणं करू नका, पाण्याजवळ भांडू नका, कारण वॉटरला पण एक कॉन्शियसनेस असतो. यु विल बी सरप्राईज टू लिसन. हे सायंटिफिकली मी जे काय सांगतोय हे 100% प्रूव्हन आहे आणि या प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर ठेवू नका, इफेक्ट होत असतो. टू टेल यू दिस, मी एक 2 मिनिटाची स्टोरी सांगतो अँड देन वी कॅन हॅव अ एक्सपिरियन्स ऑफ होपोनोपोनोपो. If you allow me for 15 minutes more after something, I can guarantee you to take you to the different world for sure. For sure. So there was very important thing, जो पाण्याचा टॉपिक आपण बोलत होतो, की इथे लिहिलंय अवर थॉट्स टॉक्स इम्पॅक्ट द वॉटर. आणि हा पाण्याचा मॉलिक्यूल दिसतोय. सो आपण जे काही बोलतोय त्याचा पाण्यावर इफेक्ट होतो. आता हे ऐकायला काहीतरी परत नवीनच आहे यार, हा कन्सेप्ट मला काय डायजेस्ट होत नाही असं काही जणांना वाटत असेल, चल फेकतोयस तू. बट इफ यू गो टू गुगल अँड जस्ट टाईप द वॉटर कॉन्शियसनेस एक्सपेरिमेंट ऑफ जॅपनीज सायंटिस्ट डॉक्टर मोसारू इमोटो, ओके, त्याने हे सायंटिफिकली प्रूव्ह केलंय की पाण्याला भावना असतात. ओके, आपली बॉडी 60-70% पाण्याने बनली आहे.
जरा निसर्गामध्ये सगळ्या पाणीच आहे. समुद्र आणि जर का लँड आणि वॉटरचं कॅल्क्युलेशन बघितलं तर हे सगळं पाण्यानेच बनलंय. मेंदू 75% जर पाण्याने बनला असेल तर पाण्याला भावना असतात हे जाणून घेण्यासाठी आपली किती म्हणजे आतापर्यंत काही लोकांना कदाचित हे माहिती असेल की येस मेंदू पण पाण्याने बनलाय. पण आपली वॉटर लेवल ज्या स्ट्रेसने भरलेली असेल सबकॉन्शियस माइंडमध्ये नकळतपणे, तर ते किती हार्मफुल आहे. येणाऱ्या उतरत्या काळामध्ये आपल्या वयामध्ये आपण किती रोगांना अट्रॅक्ट करणार आहोत नोईंगली अननोईंगली, बिकॉज द सबकॉन्शियस प्रोग्राम इज हायली टॉक्सिक, विच वी इव्हन डोंट नो अँड विच वी इव्हन डोंट बॉदर. ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही चल काय आहे, असं नाहीये. ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतच असतं. तुम्ही माना नाही तर मानू नका. आता हे त्याने कसं सिद्ध केलं, व्हॉट ही डीड अ बेसिक सायंटिफिक एक्सपेरिमेंट. वी आर ऑल व्हेरी स्मार्ट पीपल. जोपर्यंत ना आपल्याला ते असं सिद्ध होत नाही ना तोवर ते पटत नाही. आय कम्प्लिटली अग्री की तुम्ही कुठेतरी आता म्हणत असाल यार नाही नाही नचिकेत, हे नाही पटत नाही मला. असं होऊ शकतं अँड आय कम्प्लिटली अग्री अँड अंडरस्टँड अँड रिस्पेक्ट इट. सो दिस मोसारो इमोटो डीड अ सायंटिफिक एक्सपेरिमेंट. त्याने काय केलं, 4 ग्लास घेतले. पहिल्या ग्लासात पाणी भरलं, 4ही ग्लास एका वॉटर लेवलला भरले. ओके. सो त्याने त्याच्यात पाणी टाकलं आणि त्याने ते पाणी टाकायच्या आधी त्याने पहिल्या ग्लासला खूप पॉझिटिव्ह फिलिंग दिल्या. हॅपीनेस, आनंद, सुख, खूप छान बोलला, प्रेमाची भावना, सद्भावना, आणि तो फ्रीजमध्ये ठेवला. सेकंड ग्लास घेतला, त्या ग्लासमध्ये त्याने बघितलं असं आणि तो पाण्याशी बोलला. खूप शिव्या शब्द दिले, खूप निगेटिव्हिटी, आय विल कर्स यू लाईक एनिथिंग, यू आर हेल, यू आर पॉइझन, आणि त्याने फ्रीजमध्ये ठेवला. त्याने थर्ड ग्लास घेतला, देन ही पुट अगेन पॉझिटिव्ह फिलिंग्स इन इट, की प्रेम आहे, सद्भावना आहे, आणि बऱ्याच पॉझिटिव्ह भावना त्याने बेसिकली त्या ग्लासामध्ये ओतल्या त्याने, इमोशन्स. आणि फोर्थ ग्लासमध्ये अगेन ही बिट्रेड ऑर ही सेड बॅड वर्ड्स आणि खूप चिडला तो त्या ग्लासावर. आणि त्याने 4ही ग्लास त्या फ्रीजरमध्ये आपल्या नॉर्मली फ्रीजमध्ये ठेवतात तसे ठेवले. सेकंड डे थोड्या वेळाने जेव्हा तो फुल फ्रोझन झालेलं होतं तेव्हा त्याने तो बर्फ मायक्रोस्कोपमध्ये बघितला, टू अंडरस्टँड द वॉटर मॉलिक्यूल अंडर मायक्रोस्कोप. सरप्राइझिंगली त्याला काय रिझल्ट आले माहितीये, ही गॉट दिस काइंड ऑफ शेप्स व्हॉट यू आर सीइंग ऑन माय स्क्रीन, की त्याला हे शेप्स दिसले. आपण पहिल्या आणि तिसऱ्या ग्लासामध्ये पॉझिटिव्हिटी टाकली होती, ज्याच्यामध्ये आपण थँक्यू म्हटलं होतं किंवा ट्रुथ बोललेलो, प्रेमाची भावना जिकडे जिकडे होती तिकडे तिकडे त्याला वॉटर मॉलिक्युलचा असा शेप दिसला. ओके. सो दिस इज विस्डम, दिस इज ट्रुथ, दिस इज इटर्नल, दिस इज एंजल, दिस इज आय लव्ह यू फिलिंग, दिस इज पीस. वेन यू से यू आर फुल ऑर वेन यू आर कर्सिंग द वॉटर, की आपण शिव्याशाप देतो, भांडण करतो, खूप अग्रेसिव्ह फिलिंग्स असतात ना, तेव्हा दिस इज द शेप. सी द शेप, किती डिस्टॉर्टेड आहे, किती डिस्टर्ब्ड आहे. किंवा यू मेक मी सिक, सी द वॉटर पॅटर्न. हा मॉलिक्यूल त्याला मायक्रोस्कोप मध्ये दिसला. वेन यू से एव्हिल, जेव्हा त्याने पोल्युटेड वॉटर घेतलं बिफोर एनी प्रेयर आणि त्याने त्याच्यानंतर एक पोल्युटेड वॉटर आफ्टर प्रेयर, त्याचा पूर्ण शेप बदललाय बघा, इफ यू ऑब्झर्व दिस मायन्युटली. आणि इफ यू गुगल दिस, दिस इज अवेलेबल ऑन गुगल अँड नथिंग सेईंग फेक ऑर एनिथिंग, बट दिस इज प्रूव्हन अँड दिस इज सॉर्टेड. सो जस्ट विचार करा की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाणी कसं पितो, काय पितो. जर विचार करा, जो मेन ब्रेन आहे तुमचा, त्या ब्रेनवर हा जर पाण्याचा परिणाम होत असेल, आपल्या थॉट्सचा माइंडवर, बॉडीवर किती परिणाम होत असेल. सॉरी. तो आपल्या बाजूला आपलं वातावरण कसं पाहिजे, आनंदाचं पाहिजे, प्रफुल्लित पाहिजे, चिंतेचं नकोय आपल्याला, पॉझिटिव्ह असायला हवंय. करेक्ट. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ पॉझिटिव्ह फिलिंग अँड पॉझिटिव्हिटी टुवर्ड्स वॉटर व्हॉट वी ड्रिंक. ओके. हे खूप महत्वाचं आहे, कारण हा जर पॅटर्न आत गेला, सो इट इज गेटिंग डायरेक्टली कनेक्टेड टू युअर ब्रेन, युअर हार्ट, इव्हन युअर ऑल बॉडी ऑर्गन, युअर माइंड. तुम्ही पिणारं पाणी जर दूषित असेल तर कसं, म्हणजे काय तुम्ही करणार आहात. तुम्हाला आठवतंय आपल्याकडे नॉर्मली गुरुजी येतात, आपल्याकडे नॉर्मली आपण सत्यनारायणाच्या पूजा करतो किंवा जे काही गोष्टी आपण आपले पॉझिटिव्ह रिच्युअल्स करतो, तेव्हा ते आपण केशवान मा नारायण मा वगैरे करतो आपण सगळ्या पूजेमध्ये, किंवा जे काही पूजा करतो तेव्हा आपण काय म्हणतो,
अरे ते पाणी पी, तीर्थ येते. त्या पाण्याला तीर्थाचा दर्जा आपण कधी देतो? जेव्हा त्या पाण्यावर कुठले ना कुठले तरी मंत्र म्हटलेले असतात, काही संस्कार केलेले असतात. म्हणून पूर्वी आजी किंवा आपले आजोबा म्हणायचे ते पाण्याच्या माठाजवळ नको आरडाओरडा करूस. हे त्यांना माहित होतं, आपल्या पूर्वजांना बरंच काही माहित होतं, जे आपल्याला माहित नाहीये किंवा आपल्याला हे कोणी समजावलं नाहीये. तो म्हणूनच ते तीर्थामध्ये कन्वर्ट होतं ना साधं पाणी, कारण त्याच्यावर मंत्रोपचार केलेले असतात. म्हणूनच नेहमी आपण पाणी पिताना वी हॅव टू बी व्हेरी पॉझिटिव्ह, व्हेरी थॉटफुल, की आपण नक्की काय करतोय, आपण कुठला विचार करतोय हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आता विचार करा, आपण एवढ्या स्ट्रेसमध्ये हल्ली असतो, आपण किती विचार केला पाहिजे एकूणच, की कुठले विचार केले पाहिजेत, कसं वागलं पाहिजे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट वी थिंक. जस्ट इमॅजिन, आपल्या घरामध्ये एक खोली आहे जी आपण बंद करून ठेवली आहे. असा विचार करा, एक खोली आहे, 1 महिना बंद ठेवली आहे आणि एका महिन्याने मी ती खोली उघडतोय. काय होईल? ती जेव्हा खोली मी उघडेन तेव्हा त्या खोलीत मला काय दिसेल? भरपूर धूळ लागलेली दिसेल, पडद्यांवर धूळ असेल, भिंतीवर असेल, जळमटं लागलेली असतील, कोळी लागलेले असतील. सो मग काय करायला लागतं, की खोली साफ करायला लागते आणि मग आपल्याला ती बॅक टू रुटीन आपण वापरू शकतो. ती खोली म्हणजे आपलं मन आहे, आपलं शरीर आहे. आपण बॉडीची तर काळजी घेतो, रोज आंघोळ करतो, देवाला हात जोडतो, ठीक आहे, लक्ष देतो, सगळं काही मस्त करतो. पण आपण आपल्या मनाकडे लक्ष देतो का? जसं शरीराचं आहे तसंच आपल्या मनाचं आहे. आलेला राग, आलेलं टेन्शन, आलेलं प्रेशर, डू वी एव्हर लुक ॲट इट? डू वी एव्हर थिंक ऑफ इट? मनात येणारे 60,000 90,000 विचार पर डे येतात. किती जण आपण विचार करतो की हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? ठीक आहे, विचार येतच राहतात. पण आपल्या शब्दांवर, आपल्या विचारांवर आहे का आपला कंट्रोल? का आपण वेड्यासारखेच कुठेतरी वाहवत जात असतो? सो इफ यू कॅन कंट्रोल युअर वर्ड्स, दोज आर व्हेरी स्ट्रॉंग अँड पॉवरफुल. वी ऑलरेडी हॅव सीन की काय इफेक्ट होतो. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण काय विचार करतोय हे समजून घेण्याची खूप गरज आहे. हल्ली बीपी, शुगर, डिप्रेशन, प्रेशर, टेन्शन, टॉक्सिक नेचर, टॉक्सिक रिलेशन्स ही खूप वाढली आहेत. जर तुमच्या दिवसातली तुम्ही स्वतःसाठी 15 मिनिटं दिलीत आणि ती हिलिंग टेक्निक केलीत, जी आपण आता प्रॅक्टिस करणार आहोत, देन यू हॅव मिरॅकल्स इन युअर लाईफ. आय कॅन गॅरंटी यू. आय कॅन गॅरंटी यू दॅट. So, how many of you are interested to give your 15 minutes to me for a small meditation, which can you can feel it. एक ट्रेलर बघायला किती जणांना आवडेल की आता हा सगळा पिक्चर कळला काय आहे काय नाही. सो एनीबडी जस्ट टाइप इन चॅट बॉक्स वाय फॉर येस टू अंडरस्टँड अँड टू एक्सपिरियन्स द टेक्निक. कारण त्याच्यासाठी जस्ट वी नीड 15 मिनिट्स मोर, 15-20 मिनिट्स, so that you can have a good feeling over it. Yeah. So I request you one thing before starting this meditation process. Okay. आणि जस्ट एक, तुम्ही जर घरी असाल, फॅमिलीमध्ये असाल, तर जस्ट टेक आउट 10-15 मिनिट्स जिथे शांतपणे तुम्ही बसू शकाल, माझा आवाज तुम्हाला क्लिअरली येत असेल. बाय चान्स इफ यू फेल्ड क्राईंग, आनंदाश्रू आले तर येऊ द्यात. तुम्हाला कदाचित रडावंसं वाटेल तर रडून द्या. डोंट वेट टू एक्सप्रेस युअर सेल्फ. वन रिक्वेस्ट, डोळे मिटून ठेवा. शक्य झालं तर कॅमेरावर या. प्लीज कम ऑन कॅमेरा फॉर जस्ट दिस 15 मिनिट्स ऑफ टाइम. माझ्या मागे जे मी म्हणायला सांगेन ते माझ्या मागे म्हणा. जर म्युझिक, आय विल प्ले सम म्युझिक. म्युझिक ऐकू आलं नाही आलं तरी इट्स ओके, बट फॉलो माय वर्ड्स, व्हॉट आय एम सेइंग. ट्राय टू से बिहाइंड मी. माझ्या मागे शब्द म्हणा आणि कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. बिफोर दॅट आय रिक्वेस्ट, वी विल टेक, आय विल वेट फॉर 30 मिनिट्स. तुम्ही एखादा जमलं तर पाण्याचा ग्लास किंवा पाण्याची बाटली तुमच्या शेजारी आणून ठेवा आणि एखाद्या कम्फर्टेबल जागी प्लीज बसा. सो जस्ट गेट युअर ग्लास ऑफ वॉटर आणि प्लीज कम ऑन कॅमेरा सो वी कॅन गेट अ एनर्जी कनेक्शन बिटवीन अस. आय रिअली रिक्वेस्ट यू टू कम ऑन कॅमेरा, ऑल ऑफ यू.
So let's wait for just 30 minutes to get the water glass. You are on mute, Nachiket. Okay. Hello, Saili. Hi. I think you just joined. I request you to sit at 10-15 minutes. शांत जागी एका बसा. आणि जस्ट फॉलो मी. आपण एक 15 मिनिटाचं मेडिटेशन करणार आहोत. गेट अ ग्लास ऑफ वॉटर अँड सीट ॲट अ पीसफुल प्लेस प्लीज. तुम्हाला 2 मिनिटात मी जस्ट रिवाइज करतो. आपण एक हिलिंग टेक्निक करणार आहोत जस्ट फॉर नेक्स्ट 15 मिनिट्स. आता 11:52 झालेत. तुम्ही एक जस्ट जमलं तर पाण्याचा ग्लास घेऊन या तुमच्या शेजारी. एक 10 ते 15 मिनिटं एखाद्या शांत जागी बसा. ओके. आपली बॉडी जी स्ट्रेसफुल लाईफमध्ये असतो आपण, हेल्थ रिलेटेड किंवा करिअर रिलेटेड किंवा बेसिकली मनी रिलेटेड काही इश्यू असतात, तर आपण आपल्या काही टेक्निक्स, हा एक हिलिंग टेक्निक आहे होपोनोपोनो ज्याचं नाव आहे. ती खूप जुनी हिलिंग टेक्निक आहे ज्याच्यामुळे आपण स्वतःला वी कॅन डू रिलॅक्स अवर सेल्फ अँड आपण आपल्याला खूप वेगळ्या लेवलला एनर्जी बॅलन्सिंग मध्ये नेऊ शकतो. सो ती टेक्निक मी आता एक तुम्हाला सगळ्यांना डेमो देणार आहे. त्याच्यासाठी आय रिक्वेस्ट यू टू गेट अ ग्लास ऑफ वॉटर इफ पॉसिबल आणि जस्ट सिट ॲट फॉर 10-15 मिनिट्स. शांत जागी बसा. Okay, all of you, if possible, come on camera. Please come on camera. Don't hesitate and don't feel shy. Take the first step if possible. Please. All of you, Saili, Omkar, Pragnya, Shreyas, Chetan. Okay, are we ready? Give me a thumbs up in chat so that, I will understand you are with water. Thank you. Okay, perfect. Thank you. Okay, डोळे मिटा. ओके. सीट रिलॅक्स. पाठीचा कणा सरळ करा. पाठीचा कणा हा आपला अँटेना आहे टू कनेक्ट टू द युनिवर्स. क्लोज युअर आईज. शांत बसा. खांदे रिलॅक्स पोस्चर मध्ये ठेवा. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. जस्ट फॉलो मी. टेक अ डीप ब्रीथ. Hold and release. One more time. Take a deep breath. Hold and release. Very good. स्वतःचं नाव घ्या. माझं नाव नचिकेत. मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतोय. माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे, जे काही घडत आहे आणि जे भविष्यात घडणार आहे,
या सगळ्याला संपूर्णपणे मी जबाबदार आहे. मी कोणालाही दोष देत नाहीये की हे तुझ्यामुळे झालं. मी संपूर्णपणे समजून घेतोय की हे जे काही घडलंय ऍज ऑन टुडे हे माझ्यामुळे झालेलं आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्याचा ताबा घेतोय. मी माझ्या आयुष्याचं स्टेअरिंग संपूर्णपणे माझ्या हातात घेतोय. जस्ट इमॅजिन यू आर अ एनर्जी. तुम्ही निगेटिव्ह एनर्जीला पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये चेंज करणार आहात. तुम्ही एक प्रचंड ऊर्जा आहात, एक इन्फायनाइट ऊर्जा आहात असा विचार करा. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. पुढचा काही वेळ मी तुम्हाला काही कल्पना करायला सांगणार आहे आणि ह्यासाठी संपूर्ण तुमच्या भावनेने तुम्ही कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. जस्ट इमॅजिन तुमची आई तुमच्या समोर आहे. आई हयात असेल नसेल किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला तुमच्या आईचा दर्जा देता ती तुमच्याकडे हसतमुख प्रेमळ नजरेने बघतीये असा विचार करा. आता आपण आपल्या आईशी मनामध्ये बोलणार आहोत, त्याशी संवाद साधणार आहोत. आता मी जे काही म्हणेन ते तुम्ही माझ्या मागे परत म्हणा. आईला असं म्हणा की आई, आय एम सॉरी. मी तुला नेहमी जज करत आलो ग. आई, मी तुला कधीच समजून घेतलं नाही. मी तुला हवा तितका वेळ देऊ शकलो नाही. तुला हवं तेवढं प्रेम देऊ शकलो नाही जितकं तू मला आयुष्यात दिलंयस. मी तुझ्या दुःखाची कधीच जाण केली नाही. मी तुला निग्लेक्ट केलं, तुला कधी समजूनच घेतलं नाही. जेव्हा तुला माझी जास्त गरज होती, जेव्हा मी जवळ हवा होतो, तेव्हा मी तुला वेळच दिला नाही. आई, प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुला महत्वच दिलं नाही. मी तुझ्या भावना माझ्या आयुष्यात कधी समजूनच घेतल्या नाहीत. मी तुला मनापासून अप्रिशिएटच केलं नाही. मी तुझ्या काही इच्छा पूर्ण करू शकलो नाही. मी तुला नेहमीच कमी समजत होतो. मी स्वतःलाच शहाणा समजत राहिलो. मी तुला समजूनच घेतलं नाही. तुला मला काय सांगायचं होतं ते मी नाही समजून घेऊ शकलो. आई, तुला आई, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. आई, थँक्यू. तू मला जन्म दिल्याबद्दल थँक्यू. माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतलीस आई. धन्यवाद. आई, तू माझ्या जवळ होतीस, नेहमीच माझ्या जवळ होतीस आई. माझी आजारपण, किती रात्र तू माझ्या आजारपणासाठी जागली असशील आई, त्याबद्दल थँक्यू. आई, तू जो त्याग केलायस, तुझे माझ्यावर निस्वार्थ प्रेम केलंयस त्यासाठी थँक्यू. माझ्या जीवनात तू आहेस याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे आई. आई, मला आठवत नाहीये हे मी तुला कधी बोललो असेल किंवा नसेल, पण आई, आय लव्ह यू. आय लव्ह यू अ लॉट आई.
काळाच्या ओघा हे मध्ये हे माझं तुला सांगणंच राहून गेलं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आई. आता कल्पनेमध्ये आपल्या आईला प्रेमाने मिठी मारा. ती मिठी किती छान आहे ती फील करा. तो आनंदाचा बॉन्ड फील करा. जस्ट बी देअर. आता इमॅजिन करा तुमचे बाबा तुमच्या समोर आहेत. तुमचे बाबा हयात असो अथवा नसो, त्यांना डोळ्यासमोर आणा. तुमच्या बाबांचा दर्जा तुम्ही ज्या व्यक्तीला देता, मग ते काका मामा कोणीही असतील, त्यांना डोळ्यासमोर आणा. त्यांना जी तुम्ही प्रेमाने हाक मारता, बाबा दादा अण्णा, त्यांना तुम्ही प्रेमाने हाक मारा. ते तुमच्याकडे हसतमुख आणि एका प्रेमळ नजरेने बघतायत असं फील करा. आता मी जे म्हणेन ते माझ्या मागे परत म्हणा. बाबांना म्हणा, बाबा आय एम सॉरी, मी तुम्हाला कधीच समजून घेतलं नाही. तुमचं मौन मी नेहमीच टेकन फॉर ग्रँटेड घेतलं बाबा. तुमच्या कष्टाचं मी अप्रिशिएशनच केलं नाही बाबा. मी तुमचं माझ्यावरचं प्रेम समजून घ्यायला खूप उशीर केला. मी माझं प्रेम तुमच्यावर आहे हे व्यक्तच केलं नाही. बाबा प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुम्हाला वेळ दिला नाही. मी तुमचं मन कधीही समजून घेतलं नाही. मी तुमचं योगदान कधी अॅक्नॉलेजच केलं नाही बाबा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. मी तुमचा आदर केला नाही. मी स्वतःलाच शहाणा समजत बसलो. मी स्वतःलाच सिद्ध करत बसलो. पण मी तुमचा आदरच केला नाही बाबा. असो, पण बाबा थँक यू. थँक्स अ लॉट बाबा की तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. तुम्ही माझ्या मागे हिमालयासारखे उभे होतात बाबा, त्यासाठी धन्यवाद. माझी स्वप्न साकार व्हावी म्हणून तुम्ही जे आयुष्यात त्याग केले, ज्या चपला झिजवल्यात, त्यासाठी तुमचे बाबा लाख 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 धन्यवाद. तुमचं शांतपणे प्रेम देणं हे मला आज समजतंय. माझ्या सिक्युअर्ड आयुष्यासाठी जे काही केलं त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. तुमच्या प्रेझेन्समुळे मला नेहमी बळ मिळत राहिलंय बाबा. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या असण्याने माझ्या हिंमत 10 पट नेहमी वाढली आहे बाबा. त्यासाठी लाख 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 धन्यवाद. तुमची असण्याची फिलिंग माझ्या मनाची एनर्जी खूप वाढवते. मला एक खूप ताकद देते मनामध्ये. त्यासाठी बाबा धन्यवाद. बाबा मला आठवत नाही मी तुम्हाला कधी म्हणालो असेन किंवा नसेन, पण बाबा आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आता बाबा तुम्हाला मिठी मारत आहेत.
असा विचार करा. त्या मिठीला फील करा की किती आनंद आहे, किती प्रेम आहे, कृतज्ञता आहे, एक सिक्युअर्ड फिलिंग आहे त्या बाबांच्या मिठीमध्ये. जस्ट फील दॅट. जस्ट फॉलो विथ मी. माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. वन मोर टाइम. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. लास्ट टाइम. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. माझ्या मागे प्रार्थना रिपीट करा. प्रिय युनिवर्स, आज मी ठरवलंय की माझ्या आणि माझ्या पालकांच्या दरम्यान जे काही जुनं दुःख, अपराधाची भावना, जी काही गिल्ट, जे काही इमोशनल ब्लॉक आहेत ते मी पूर्णपणे सोडून देतोय. ज्या काही भावना आहेत त्या माझ्या मनाच्या बाहेर फेकून देतोय. जो काही राग असेल कळत नकळत आलेला, जे काही मन दुखावलं असेल ते मी सगळं सोडून देतोय. I am completely free and they are also free. आता माझ्या आणि त्यांच्या दरम्यान फक्त प्रेम, शांतता, आदर ह्याच भावना वाहत आहेत असा विचार करा. आता इमॅजिन दॅट की असा विचार करा की जी एक व्यक्ती आहे जगात जी तुम्हाला बिलकुल आवडत नाही. अशी एक व्यक्ती, त्याला बघताच तुम्हाला खूप राग येतो, तुमच्या डोक्यात तिडीक जाते, किंवा अशी एक व्यक्ती किंवा अशी परिस्थिती की त्याच्यात तुमच्या मनात खूप राग, खूप चिडचिड आहे, ती आज आपल्याला बाहेर काढायची. ही व्यक्ती नुसती आली डोळ्यासमोर तरी खूप चिडचिड असते. अशा व्यक्तीला आत्ता डोळ्यासमोर आणा, किंवा अशी परिस्थिती, अशी निगेटिव्ह वाईब डोळ्यासमोर आणा. इमॅजिन करा दॅट पर्सन इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा. विदाउट एनी फिअर और विदाउट एनी अँगर, जस्ट बी प्रेझेंट. स्पीक देअर नेम. त्यांचं नाव घ्या हळूच आणि रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी, आय मिसअंडरस्टूड यू. माझ्या चुकीची जाणीव न ठेवता मी तुझ्यावर राग धरला त्याबद्दल आय एम सॉरी. आय एम सॉरी, मी तुला जज करत राहिलो. तुझा विचार करून मी स्वतःलाच खूप त्रास करून घेत राहिलो. आय एम सॉरी, मी स्वतःचं दुःख समजून घेण्यात अडकून राहिलो आणि तुलाच दोष देत राहिलो. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्या चुकीचं उत्तरदायित्व घेतलं नाही. मी माझ्या चुकीची रिस्पॉन्सिबिलिटीज घेतली नाही. मी तुझा रागराग केला, तुला अपशब्द वापरले, तुला खूप शिव्या शाप दिले, तुझ्यासाठी काय नको नाही नाही ते बोललो. मला माफ कर, मला माफ कर, मला माफ कर. I cursed you in my thoughts.
I wished you pain. Please forgive me. मी तुला तू जसा आहेस तसा स्वीकारला नाही, त्याबद्दल मला माफ कर, मला क्षमा कर. आता मनामध्ये त्या व्यक्तीचं परत नाव घ्या आणि म्हणा त्या व्यक्तीला, थँक्यू. या अनुभवातून मी खूप काही शिकलोय. तू मला आयुष्याचे असे कडवट धडे दिले आहेस ना, की जे मला कधीच नको होते. पण मला जाणवतंय की या धड्यांनी मी बरंच काही शिकलोय. तू मला माझ्या वीकनेस, इगो आणि पेशन्सची जाणीव करून दिलीस. थँक्यू. तुझ्यामुळे मी स्वतःकडे खोलपणे पाहिलं. माझी खूप इनर ग्रोथ झाली आहे, त्याबद्दल आय एम रिअली 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 थँक्यू. Today, I choose to let it go. I choose the peace. आज मी शांततेचा स्वीकार करतो. आज मी तुला माफ केलंय. तू माझ्यावर धरून ठेवलेला राग, द्वेष, तक्रार मी पूर्णपणे सोडून देतोय. I grant you the permission to move forward and grant myself the same. एक दीर्घ श्वास आत घ्या. होल्ड अँड रिलीज. रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आता आपण एका अतिशय महत्वाच्या व्यक्तीशी बोलणार आहोत. ही व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. टेक अ मोमेंट. स्वतःच्या छातीवर हात ठेवा. फील द हार्टबीट. नाउ सॉफ्टली विस्पर विथ युअरसेल्फ. स्वतःशी बोला की जसं काही तुम्ही एक लहान बाळच आहात. स्वतःचं नाव घ्या आणि स्वतःला म्हणा, आय एम सॉरी. स्वतःचं नाव घ्या. मी स्वतःला खूप दोष दिला, त्यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी फॉर बीइंग टू हार्श टू माय सेल्फ. मी माझ्या भावना खूप सप्रेस केल्या, त्यासाठी सॉरी. आय एम रिअली सॉरी टू पुशिंग माय सेल्फ बियॉन्ड लिमिट्स. मी स्वतःला निग्लेक्ट केलं, तो माझा इग्नोरन्स होता. सॉरी. मी तुझं दुःख कधीच ऐकलं नाही. सॉरी. मी तुला एकटं पाडलं. मी अख्ख्या जगाचा विचार करत बसलो, पण मी तुझा कधीच विचार केला नाही. I tried to do everything to others, but I forgot you. I left you behind. आयुष्याच्या प्रवासात तू कुठेतरी मागेच आहेस. तू माझ्या बरोबर नाहीयेस. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, प्लीज फॉरगिव्ह मी. म्हणा, मी स्वतःच्या चुका स्वीकारतोय. मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर नॉट लव्हिंग यू इनफ. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर कम्पेअरिंग विथ अदर्स. मी स्वतःशी डिस्कनेक्ट झालोय, त्यासाठी मला क्षमा कर.
Please forgive me for not standing up when you really needed it most. स्वतःचं नाव घ्या आणि स्वतःला म्हणा, थँक यू फॉर सर्व्हायव्हिंग एव्हरीथिंग टिल टुडे. थँक यू फॉर बीइंग स्ट्रॉंग, सेन्सिटिव्ह, सॉफ्ट, ऑल ॲट वन्स. या स्वतःला थँक्यू म्हणा. मी आजही जिवंत आहे. मी श्वास घेतोय त्यासाठी मनापासून आभार. स्वतःला म्हणा, आय लव्ह यू. मी तुला मनापासून प्रेम करतोय. आय लव्ह यू अँड आय एक्सेप्ट यू ॲज यू आर. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आय ऑनर युअर जर्नी. तू खूप सुंदर आहेस. तू प्रेमास पात्र आहेस. आय रिअली 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 लव्ह यू. स्वतःशी कनेक्ट झालेली फिलिंग बघा. किती छान फिलिंग आहे. जस्ट रिपीट, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. वन मोर टाइम, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता पुढची 30 सेकंद मी शांत राहणार आहे. मी स्वतःशी कनेक्ट करा. ओके, ग्रेट. नाऊ दोन्ही हात एकमेकांवर घासा, रब करा, एनर्जी जनरेट करा. रब युअर हँड्स स्ट्रॉंगली, पॉवरफुल. तुमच्या चेहऱ्यावरून फिरवा, डोळ्यावरून फिरवा, गालावरून फिरवा. जस्ट फील द एनर्जी. डोळे उघडा. And a single word, type in chat box whatever is your feelings, or if you want to share your feelings. बाजूला असलेलं पाणी प्या ग्लासामधलं, जे एनर्जीने फुल्ली आता चार्ज आहे. ओके, पाणी प्या. Type a single word in chat box whatever you are feeling, or if you want to say something or share your feedback, just सांगा तुम्हाला कसं वाटलं आता, काय फिलिंग झाल्या तुमच्या. ओके.
तुम्ही अनम्यूट करू शकता इफ यू वॉन्ट टू स्पीक. मी एक सेकंड, लेट मी अलाव. ओके, प्रज्ञा इज सेइंग थँक यू फिलिंग आली. सायली फेल्ट सेल्फ लव. सानिया फेल्ट टू लाइट. श्रेयस फेल्ट ग्रॅटिट्यूड. ओमकार सेड पॉझिटिव्हिटी. ओके, ग्रेट. मला टेक्नो पार्क तुमचं नाव नाहीये माहिती, बट यू वॉन्ट टू से समथिंग का? अनम्यूट करायचंय तुम्हाला का? एक मिनिट. ओके. So how many felt good? And okay, Chetan, I think Chetan is on still mute. Okay, anybody wants to say anything? सो आपण आता जे काही केलंय ते होपोनोपोनो हिलिंग टेक्निक आहे, जी आता आपण केली. सो दिस वॉज जस्ट द बिगिनिंग. ऍक्च्युली त्याची ऍडव्हान्स लेवल पण आहे, जी मला कॅमेरावर नाही, सो आय कॅनॉट सी यू ऍक्च्युली, सो आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड युअर फीडबॅक. सो एनिवेज, बट ह्याची नेक्स्ट लेवल पण आहे. आपण ह्याची डेली प्रॅक्टिस पण घेतो, मी स्वतः. आपण सो इफ एनीबडी वॉन्ट्स टू जॉईन, आपण नॉर्मली रोज रात्री एक 20-30 मिनिट्स याची प्रॅक्टिस घेतो रोज, 9:30 ते 10:15 पर्यंत. सो वी डू होपोनोपोनो फॉर व्हेरियस पॉइंट्स. बरं, कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? आपण जे काही सेशन पूर्ण केलं स्टार्ट टू एंड, आपण ऑलमोस्ट मागचे 1 तास 20 मिनिटं किंवा 1 तास 10 मिनिटं 70 मिनिटं बोललोय, काही प्रक्रिया केली आहे. तर कोणाला काही क्वेश्चन आहे का जे समजून घ्यायचंय? ओके, इफ नथिंग एल्स, तर मग आय थिंक वी कॅन कॉल फॉर द सेशन. ओके, येस, टेक्नो पार्क म्हणतायत पॉझिटिव्हिटी. येस, थँक्यू. आपण एव्हरीडे 9:30 वाजता ही टेक्निक करतो. सो मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करेन. ज्यांना डेली एक 15-20 मिनिटं येता येईल त्या सेशनला, यू आर वेलकम, यू आर मोस्ट वेलकम. तुम्हाला डेफिनेटली एक एनर्जी शिफ्ट जाणवेल. मी आता जेवढ्या लोकांबरोबर प्रॅक्टिस करतोय त्यांना खरंच एक एनर्जी शिफ्ट जाणवतोय. इट्स अ स्लो प्रोसेस. कदाचित आज तुम्हाला जाणवलं नसेल किंवा असेल, व्हॉट एव्हर इट इज, बट ओव्हरऑल इट विल गिव्ह यू ट्रिमेंडस पॉझिटिव्ह शिफ्ट इफ यू प्रॅक्टिस इट एव्हरी डे. मी तुमच्याकडून महिनाभर हे करून द्यायची जबाबदारी घेतोय. सो यू कॅन जॉईन टू द सेशन अँड यू कॅन एन्जॉय दिस फिलिंग. कारण हे स्वतःला कनेक्ट होऊन ही पॉझिटिव्हिटी येणं, हेच आपलं इम्पॉर्टंट आहे. येस, थँक्यू थँक्यू. टेक्नो पार्क, मला तुमचं नाव नाही माहिती कारण तिकडे दिसतंय. थँक्स. ओके, सो इफ नथिंग एल्स देन वी कॉल फॉर द सेशन. मी व्हॉट्सअप ग्रुपला डेली लिंक शेअर करतो. जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. रोज रात्री 9:15 वाजता आपण हिलिंग सेशन हे करतो. सो दॅट्स इट. थँक्स फॉर एव्हरीवन, थँक्स फॉर जॉईनिंग. तुम्ही संडे, त्यांचं नाव आहे जयश्री. ओके, थँक्यू जयश्रीजी, थँक्यू जयश्री. ओके, सो ग्रेट, तुम्ही वेळात वेळ काढलाय. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. कारण संडेला 1 तास काढणं इट्स व्हेरी व्हॅल्युएबल. थँक्यू वन्स अगेन एव्हरीबडी फॉर जॉईनिंग. थँक्यू. कोणाला काही क्वेश्चन नाही आहेत, देन वी कॅन एंड अप अवर मीटिंग. या.